हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। सदागमेकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणं। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः। ब्रह्मान्ता गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियः पतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायणः श्रीशः देवी मंगलदेवता। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ श्री सुधींद्रतीर्थ श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। मध्व तत्वांतो द्वैत सिद्धांतांतो विष्णू सर्वोत्तम वायू जीवोत्तम यांची द्वैत सिद्धांताचे मूलमंत्र म्हणून येतं हरी सर्वोत्तम तत्व म्हणून. म्हळ्यार आम्ही अन्य देवतेंका आराधन करताची सर्व काम्यक कर्मा खातीर कृष्णान गीतेन तो हेंची सांगला सर्व देवाल अंतर्यामी जावन सर्व देवतेचे अंतर्यामी जावन सोच परमात्मुची सर्व देवतेंक नियमन करता तशी खंयची देवा पूजा केल्यारी ते वचून पावची कोणाक म्हळ्यार परमात्माक. कशी आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. म्हळ्यार सर्व देवतेंगेले तत्वाभिमानी इंद्रियाभिमानी देवतेंगेले अंतर्यामी जावन परमात्मान असूचे. कशी जीवात्माक परमात्मा नियमन करत की नियामक जावनच की तशी सर्व तत्वाभिमानी इंद्रियाभिमानी देवतेंकै ब्रह्म धोरणो सर्व रुद्रादी ब्रह्म रुद्रादी मात्र नाही व्यक्तचेतन म्हणून घेतली लक्ष्मीक समीत ती चित प्रकृती म्हणताची तशी तिक समीत निग्रह करतलो परमात्मुची ती समीत लक्ष्मी समीत परमात्माले अधीन जावन अस. तशी सर्व जीवई अस्वतंत्र खैतई लक्ष्मी तुकुनु ब्रह्मादी सक्कडी देवते दुकुनु हंगसुचे चराचर सर्व जीव सकडी अस्वतंत्र म्हणताना हांगा हरी सर्वोत्तम तत्व सांगची जाल्यार हे सगळेची परमात्माला सृष्टीस पळय तांतो ते परमात्माला सृष्टी म्हणचे पशी परमात्म समीत आसूची तसल ही सृष्टी स्वतंत्र आणि अस्वतंत्र म्हूण सांगून दोन्ही रितीर सांगेत. हांतू तो स्वतंत्र म्हूण म्हळली एकलो परमात्मा मात्र स्वतंत्र चेतन तो त्याची वरलेल पुरे प्रपंच अस्वतंत्र मात्र नाही परमात्माले अधीन जावनस. परमात्मा एकलो सर्वात स्वतंत्र जावन आसून सकडी वरलेले सृष्टी तागेले प्रपंच तागेले अधीनांत दवरून घेवन त्या प्रपंचाचे एक सृष्टी ताजे नाश ताजे स्थिती सर्वाकय परमात्मो कारण. आमकां कशी देहाक जनन मरण स्थिती आसकी तशी प्रपंच परमात्मान सृष्टी करचे. या प्रपंचाकय सृष्टी प्रारंभ म्हळ्यार जनन प्रलय म्हळ्यार मरण तशीच हांग आसतना त्या सृष्टी सकड पालन करचेय परमात्मोची. तशें जावन खाली जीवात्मात नाही पिंडांडात नाही ब्रह्मांडाचेय सर्वाकय कारण सर्वय नियमन करचो परमात्मा देखून ताका सर्वोत्तम म्हणटाची. म्हळ्यार सर्व उत्तम म्हणून घेवका जाल्यार सर्वांक जिवांक गेले जेवो सर्व जडचेतनात्मक प्रपंचाचे सर्वय नियमन करतलो. सर्वय म्हळ्यार सर्व कार्यय नियमन करतलो तशी सर्वांकय उत्तम जावन आशिल्लो म्हणटना अखेर ताका सर्वोत्तम परमात्मा म्हणा अशें आनी कसं म्हणचें. तशी सकल वेद शास्त्रची ह्या उतराक साक्षी जावन आस प्रमाण जावन आस. मध्वमत म्हणलेले जेवो द्वैत सिद्धांत म्हणलेले काही नवी सृष्टी नाही सर्व वेदाचे ब्रह्मसूत्राचे सकडी प्रमाण दिवनूची मध्वाचार्यान हे सिद्धांत द्वैत सिद्धांत त्यांनी
सगळी जगत्याक हरी सर्वोत्तम वायू जीवोत्तम म्हणून सांगिले. सगळी जगत्याकय सर्वश्रेष्ठ जावन सोचो परमात्मुची म्हणून प्रमाणीकृत करून दाखयलेले. खंयचे खंयचे रितीरने वेद प्रमाण जावनूच तशी परमात्माक आमी ब्रह्म म्हणटाची, विष्णू म्हणटाची, श्रीहरी म्हणटाची, नारायण म्हणटाची, गोविंद म्हणटाची, नाना नांवान आमी ताका आपयताची जाल्यार सर्व शब्दवाच्यची परमात्मा म्हणले नंतर हे सर्व नामान आमी आराधन करचे परमात्माकची. हे सर्व नांवय सर्व देवतेंकय देव जावन आशिल्लो परमात्मा जावन सर्व देवतेंकय परमोत्तम जावन आशिल्लो परमात्मा विशयी सांगता. तशी ब्रह्मा विष्णू नारायणा गोविंदा कसं म्हळ्यार ते समानार्थक वाचक नांव म्हूण येत. हे सर्व नांवय देवाले बरी रूढ नांव न्ही, सर्वय परमात्माकाची स्तुती करता परमात्माले विशयी सांगता. ब्रह्म म्हण म्हळ्यार कसले? ब्रह्म म्हण म्हळ्यार ओम इति ब्रह्मा. ओम नामा भगवान विष्णु अधिकोच्च गुणत्वतः म्हण म्हणटाची. म्हळ्यार ओम शब्द वाचकूची ब्रह्म म्हण. जेव्हा प्रणव परमात्माक प्रणव शब्द वाच्य म्हणटात न्हय, तशी ओंकार परमात्मुची परब्रह्मूची ओंकार. आतां ब्रह्म म्हळ्यारीची विष्णू, विष्णू म्हळ्यार वासुदेव. जाल्यार हांगा चतुर्मुख ब्रह्माक आमी ब्रह्म म्हणटाचे देखून ಸ್ವಲ್ಪ जनाक ब्रह्म म्हणून सांगूचे कलकुडले. चतुर्मुख ब्रह्म की परमात्मा म्हूण चडावत जावन चतुर्मुख ब्रह्माक ब्रह्म म्हणून सकड जेन्ना अभ्यास केला तशें जावन हाका आमी परब्रह्म म्हूण सांगू येता. चतुर्मुखाल पशी चतुर्मुख ब्रह्मा पशी परम उत्तम जावन आशिल्ले देखून हो परब्रह्म म्हूण सांगेत. तशी ओंकार ओंकाराची परब्रह्म म्हणले ओम इति ब्रह्म. ओंकाराकची परमात्मा विष्णू म्हूण म्हणटाचे आमी न्हय. म्हणटना परब्रह्म विष्णू पुराय एकलो जालो न्हय. आमी भगवद्गीतेंतूय ओम शब्द वाच्य आपणची म्हूण सांगला. मागीर विभूती योगांत परमात्मान सांगला. तशीची आमी विष्णू सहस्रनामांतूय परमात्माक ते ओम म्हळेल्या अक्षरान प्रतिपाद्य म्हूण सांगून म्हणटाचे आमी. म्हणटना कित्याक तो परब्रह्मूची सर्वश्रेष्ठ म्हळ्यार तो एकलोची अनंत कल्याण गुणपरिपूर्ण जावन आसचे. मागीर पुराय जने अपूर्णची परमात्मा मात्र परिपूर्ण. सर्व आतां ओंकार शब्दांतू ओंकारांतू सर्व वेदार्थ तात्पर्य असं म्हणटाची. सर्व परमात्माक सांगचे तसल सर्व वेदार्थाचे तात्पर्याची ओंकारांत आसा. आतां सर्व वेदांतू वेदा निमती प्रतिपादन करचे कोणाक आमी? विष्णूक. तशें जावन ताका सर्व वेद प्रतिपाद्य म्हणटाची. म्हणटना वेदय ओंकार. ओंकार म्हळ्यार वेद. वेदार्थ पुराय ओंकारांत आसा म्हणटना सर्व वेद प्रतिपाद्य परमात्मुची म्हणटना ओंकार आनी परमात्मा म्हळ्यार एकलोच न्हय. ओंकार विष्णूची ओंकार परब्रह्मूची. विंगड कोणाकय ओंकार आमी सांगूं जायना. तशी मागीर ब्रह्म म्हळेल्या शब्दाकय एक श्रेष्ठ अर्थ आसा. ब्रह्म म्हळेल्या शब्दाक ताका देवाक ब्रह्म म्हूण कसं खातीर नाम येयलें? ब्रह इति ब्रह्म म्हळ्यार ब्रह म्हळ्यार वृद्धव. वृद्धव म्हळ्यार मलगडो म्हूण येता. जेवो परिपूर्ण जावन आशिल्लो. मलगड म्हळ्यार कसो न्हय, सर्वांकय आदी. तागेल्या पशी फुडें कोणीय ना. तशी तशें आनी सर्व गुण परिपूर्ण जावन आशिल्लो. तशें ताका ब्रह्मा म्हूण म्हणचें. अनंत कल्याण गुण परिपूर्ण जावन आशिल्लो म्हूण म्हळ्यार त्या ब्रह्म शब्दाक अर्थ मेळ्ळ्या वरी जाता. तशीची आतां विष्णू म्हूण ताका कसलें नांव येयलें म्हूण म्हळ्यार
व्याप्तौ सर्वत्र म्हळ्यार सर्वत्र व्याप्त जावन आशिल्ली देखून जब विष्णू विसरलो म्हळ्यार सर्व चेतना अचेतनांत प्रविष्ट जावन आशिल्लो. तशीच विश्व धातू त्याचे सांगता प्रवेशने धातु तत्रस्तु प्रत्यय यादानो म्हळ्यार प्रवेशने धातु प्रविष्ट जातो तो तशें ताका विश्व म्हणून म्हणटाची. तशी सर्व वेदेषु परमात्मा सनातनः म्हणून म्हणटाची. अन्यक विभुत्वात् विष्णुरुच्यते. सर्व नियामन करतल दिकूनय ताका विष्णु उच्यते. विभुत्वात् प्रभुत्वात् विभुत्वात् विष्णुरुच्यते म्हणून. तद्विष्णो परमं पदं सदा पश्यन्ति सूरयः. सूरयः म्हळ्यार ज्ञानी जन. त्यांनी तद्विष्णो परमं पदम विष्णूची सर्वश्रेष्ठ म्हणून सांगून सर्वज्ञानी जनांक गोत्तस ऋग्वेदांतू सांगताची. म्हळ्यार आतां म्हळ्यार विश धातू विष्णू प्रविष्ट जाल्लो सर्वांतो. तशी जी सर्वाकय विभुत्वात प्रभू जावन आशिल्लो. तशी आतां सर्व जगत्याचे सर्व कडेन प्रविष्ट जावन अणुरेणू तृणकाष्ट परिपूर्ण जावन सर्वव्याप्त जावन आशिल्लो कोण विष्णू. सनातन जावन आशिल्ले परमात्मो सर्व वेदान त्या परमात्माक स्तुती केला. सर्वोत्तम जावन आशिल्लो विष्णू सर्वांकय परमाश्रय जावन आसा. ते केवल एक शास्त्रांत सांगिल्लो विशय न्ही. सर्वज्ञानीकय वेद्य जावन आशिल्लो विशय तो. सर्वोत्तम जावन आसचो परमात्मूची म्हणून. तशी विष्णू म्हळ्यार परिपूर्ण म्हळ्यार विशिश्ट. तशीची श म्हळ्यार चेष्टक म्हळ्यार चेष्टक म्हाका सांगलें प्रेरण करतलो. तशी न म्हळ्यार सुख. उ म्हळ्यार स्वाभाविक म्हळ्यार सहज स्वाभाविक जावन सर्वव्याप्त जावन सर्व प्रेरक जावन सकल गुणपूर्ण जावन आशिल्ल्याकची विष्णू म्हणून म्हणचें. तशी नारायण म्हणून म्हळ्यार शब्दूय परमात्माल परिपूर्णता सांगता. नारायण न राहा अयनः. रा म्हळ्यार दोश. न राहा दोश नातिलो. नार म्हूण म्हळ्यार ज्ञानाक सांगताची. तशी न अरह न अयनः. नारायणः म्हळ्यार दोशांक अयन म्हळ्यार आश्रय म्हणून अर्थ येता. दोशाक आश्रय दिना नातिलो म्हळ्यार परमात्मा निर्दोश. आतां आमी पळय दोश आश्रय दितले कित्याक म्हळ्यार आमी दोश करताच. आमगेल्या अंगांत दोश आसा. दोश ना नातिलो म्हळ्यार परमात्मा मात्र. तशी परमात्मा निर्दोश. तशी आनी एक कसं म्हळ्यार नारा अयनः. नारा म्हळ्यार ज्ञान. नारा म्हळ्यार गूण. तशी ज्ञानाक आश्रय जावन आशिल्लो गुणाक आश्रय जावन आशिल्लो तशें परमात्माक नारायण म्हणून म्हणटाची. तशी आनी परमात्माक भगवंत म्हणून आपयताची म्हणलें. हें भग म्हूण म्हळ्यार कसं जालें स गुणाक भग इतिरता म्हूण सांगून आसा. कसं तें सगुण ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशसः श्रियः ज्ञान विज्ञानयोश्चैव षण्णां भग इतिरिता. एवमेष महत्शब्दो मैत्रेय भगवानिति परमब्रह्मभूतस्य वासुदेवस्य नान्यगः म्हणून विष्णू पुराणांत सांगला. भगवंत म्हळ्यार कोण गुणपरिपूर्ण जावन आशिल्लो परब्रह्मूची भगवंतू तोची विष्णू. ताका स गुण आस. भग म्हूण म्हणलेलें कसं तें समग्र ऐश्वर्य. वीर्य म्हळ्यार पराक्रम. यश म्हळ्यार यशस्सू. श्रिय म्हळ्यार संपत्तू. ज्ञान विज्ञान. हे स गुणाकय भग म्हूण म्हणटाची. तशी हे संपूर्ण जावन परिपूर्ण जावन हे स गूण कोणालांत आस. षाडगुण्य परिपूर्ण म्हळ्यार गुणय थोडे थोडे न्ही परिपूर्ण जावन कोणाले आस ताकाची भगवंतू म्हणटाची. तशी
हें भगवान म्हणलो परब्रह्म जावन आशिल्लो वासुदेवूची शिवाय विंगड कोणीय न्हय म्हूण. विष्णू ब्रह्म नारायण भगवान परमात्मा हे पुरय समानार्थक शब्द म्हणटाचे. हे पुरय नांवय एक परमात्मा विशय सांगता. सर्व नांवय तेच परमात्माक एकलोच तो. कितले नांवान आपयल्यार परमात्मा म्हणलो एकलोची. तशी तोच सर्वोत्तम जावन आशिल्लो विष्णू. ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्दते म्हणून भागवतांत तूं सांग न्ही हे ब्रह्म शब्दश्च विष्णादेव म्हणून ब्रह्मसूत्र भाष्यांतूय मध्वाचार्यान सांगला. तशी हांगा परमात्मा म्हळ्यार सर्व श्रेष्ठ गुणान तेवय परिपूर्ण जावन आशिल्लो परमात्मा. कसलो दोश नातिलो. सकल गुण परिपूर्ण जावन आशिल्लो परमात्मो म्हूण सांगून ताका ब्रह्म म्हूण येता, विष्णू म्हूण येता, भगवंत म्हूण येता. कशी आपयल्यार एकलोच तो म्हूण. स विष्णुराह स विष्णु आह ही तम ब्रह्मेत्या चक्षते. विष्णुकची ब्रह्मो म्हूण म्हणटाची, भगवंत परमात्मो म्हूण म्हणल्यार तोची. तशी ब्रह्म विष्णू नारायण भगवंत परमात्मा सर्वय आतांतू तवळ्या मी ಸ್ವಲ್ಪ शब्दाचे अर्थ पळयले. गुणपरिपूर्णत्व आशिल्लो, निर्दोषत्व आशिल्लो, हें पळय समानार्थक पद जालें न्हय. ब्रह्मूची विष्णू तोची नारायण म्हूण सांगल्यार सकल गुणपरिपूर्ण जालो देखून तोची सर्वोत्तम. तशी परमात्मा म्हणके गुणपरिपूर्णत्व निर्दोषत्व खंयचे देवतेंक ना. तश जावन परमात्मो सर्वोत्तम देव म्हूण सांगून मध्वाचार्यान सांगिल्लें. सर्वोत्कर्षे देवदेवस्य विष्णोः महातात्पर्यं नैव जान्यत्र सत्यम म्हणून श्रुतिवाक्यस. तशी वराह पुराणांतू महावराह पुराणांतूय सांगताची. मुख्यं च सर्ववेदानां तात्पर्यं श्रीपतेः परम उत्कर्षे तु तदन्यत्र तात्पर्यं स्याद् अवान्तरम्. युक्तं च विष्णोः सर्वोत्तमत्वे एव महातात्पर्यं सर्व आगमानां. विष्णूची सर्वोत्तम म्हणून सर्व श्रुती वेद सकट सांगता. सर्व वेदाचे तात्पर्य विष्णू सर्वोत्तम म्हणून. परमात्मुची परदैव देवांगेल देव विष्णू सर्वोत्तमत्व आसूचे विष्णूक मात्र सर्व वेदशास्त्राचे तात्पर्य कसं सांगता म्हळ्यार विष्णू सर्वोत्तम म्हणून सांगता. परमात्मा विष्णू सर्वोत्कर्ष म्हणून सांगता. मागीर वरलेले विशय शास्त्र सांगता म्हूण जाल्यार ते सांगता पळय जाल्यार तांतूय परमात्मुची सर्वश्रेष्ठ म्हूण सांगता. विंगड देवतेल विशय शास्त्र सांगता जाल्यार कडेर म्हणटना सर्व देवतेंगेले अंतर्यामी जावन तांकां नियमन करतलो परमात्मो देखून तोच सर्वोत्तम म्हूण सांगून आमकां कळयसीत ते सर्व वेद सर्व श्रुती सर्व स्मृती सकट. तशी आतां परमात्माला परमानुग्रह आमकां कशी मेळका म्हळ्यार परमात्मान सांगिल्लें तसलें विधी निषेध धर्म अधर्म सकडी शास्त्र सांगता पळय त्या पुरय पालन करल्यार परमात्मा पावची एक साधनेचे वाट ती म्हूण सांगून शास्त्र पुरय सांगताची. मात्र न्ही हरिवंशांतू सांगला कसलें म्हळ्यार वेदे रामायणे चैव पुराणे भारते तथा आदावन्ते च मध्ये च विष्णुः सर्वत्र गीयते म्हळ्यार वेदे सर्व वेद उपनिषत् रामायणे चैव रामायण तशीची सर्व पुराण भारते तथा महाभारतादी इतिहास सर्व श्रुती ब्रह्मसूत्र जो भगवद्गीता जो सकल स्मृती जो सर्व शास्त्रई आदावंतेव आदावंते च मध्ये च म्हळ्यार शास्त्रई सर्व शास्त्रांतूय आदी अंत्य मध्येंतू खंय पळयल्यार परमात्मुची सर्वोत्तम म्हूण सांगून कळटा आमकां. समग्र रामाले सर्वोत्तमत्व सांगता जाल्यार महाभारतांतू कृष्णाले पारम्याचे विशय भरला. महाभारताचे सार म्हणटाचे जो उपनिषद सार म्हणटाचे भगवद्गीते
त्या भगवद्गीतेंतू स्वतः परमात्मो कृष्ण कसं सांगता, अहम कृष्णस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा मत्तः परतरं नान्यत किंचिदस्ति धनंजय म्हणले. पिता अहमस्य जगतो माता धाता पितामहः म्हणून म्हणालो. म्हळ्यारी हांव सगळे जगत्याचे सृष्टी करतरची संहार करतरची प्रभवः प्रलयस्तता सृष्टी करतलोय हांव संहार करतलोय हांव या जगत्याचे आनु अम्मा पोषक पूज्य सर्वही हांवची हे धनंजया मिगेलापशी श्रेष्ठ जावन आशिल्ले अनेक म्हळेल वस्तू कसल ना हांवची सर्वोत्तम म्हूण तो सांगता. मात्र न्ही भगवद्गीतेचे 15 अध्याय असतांतो द्वामिमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्तन्या परमात्मेति उदारतः योग लोकत्रयम आविष्य बिभर्तव्यय ईश्वरः म्हणून सकाळी सांगता पडे परमात्मो आवची दोन्ही जनसची दोन्ही नमने जीवसची या चराचर प्रपंचांतू कसले म्हणून म्हळ्यार अक्षर आणि क्षर. क्षर म्हणून म्हळ्यार नाश सुचे सर्व देव सर्व जीव ब्रह्मादी देवते समित आणि अक्षर म्हळेल नाशनातली महालक्ष्मी ज्याला तिगेलनी क्षराक्षरा पुरुषाल्पशी श्रेष्ठ जावन आशिल्लो आव उत्तम पुरुषू म्हूण तो सांगता. मात्र न्ही सांगता पळय शरीर नाशशील जन क्षर म्हणून कृष्ण भगवद्गीतेन सांगता. यस्मात क्षरम अतीतोहम अक्षरादपि च उत्तमः अक्षरम अतीतोहम क्षर प्रपंचापशी आव सर्वश्रेष्ठ अक्षर म्हणून घेतील महालक्ष्मीपशी आव श्रेष्ठ अतोस्मी लोके वेदेच प्रतिता पुरुषोत्तम म्हणून म्हणतो तो. म्हळ्यार या लोकांत पुरुष प्रतिता पुरुषोत्तम म्हाका पुरुषोत्तम म्हणून सांगताची म्हूण. तशीची ब्रह्मा शिवसुराद्याश्च शरीरक्षरणात्क्षराः लक्ष्मी अक्षर देहत्वात् अक्षरात तत्परो हरिः म्हणून सांगताची. म्हळ्यार ब्रह्मा शिवसुराद्याश्च ब्रह्म शेष गरुड रुद्र इंद्र सूर्य या पुरे देवते शरीर नाश आशिलेची तशच्यान तांकां शरीरक्षरणात क्षराः तांकां क्षर म्हणून सांगताची. तेची लक्ष्मी अक्षर देहत्वात ती अप्राकृत शरीरसूची लक्ष्मी तिका देहनाशना ती नाशरहित आणि ती अक्षर म्हणून घेता. क्षर म्हणून म्हणतात पण लोकांचा जी पशी सहस्र वांटो ती उत्तम जावन आसा. तशीची मागीर तिगल्या पशी लोक आसूचे एक क्षर आणि अक्षर म्हणून घेतिल्ले पुरुषा पशी श्रेष्ठ जावन आसूचे तो उत्तम पुरुष. तो कोण म्हूण म्हळ्यार सर्वोत्तम जावन आशिल्लो परमात्मो महाविष्णू तोची पुरुषोत्तम म्हूण सांगून ताणेच गीतेन तो सांगला उत्तमः पुरुषस्तु अन्यः परमात्मेति उदाहरतः यो लोकत्रयम आविश्य बिभर्ती अव्यय ईश्वरः म्हणून. म्हळ्यार लोकांत सुचे हे अक्षरापशी अनंतानंत पट्टू श्रेष्ठ जावन आशिल्लो कृष्ण ताका परम पुरुषोत्तम म्हणून म्हणटाची. सर्वोत्तम जावन आशिल्लो विष्णूची पुरुषोत्तम जावन आशिल्लो पुरुषोत्तम म्हूण सांगून कृष्ण गीतेन तो सांगता पळय. वेदांत पुरे हेंची सांगताची. नारायण परावेदा देवा नारायणंगमः अंगजः नारायण परलोका नारायण परामकाः नारायण पराज्ञानम नारायण परागती म्हणून भागवताचे पंचम दोन्ही स्कंदांतू सांगिल्लें द्वितीय स्कंदांतू. तशीची नारायण म्हळ्यार विष्णूची सर्व वेदांतो प्रतिपाद्य जावन तोची सर्व शास्त्राचे तात्पर्य तोची. तशीची सर्व देवते नारायणाले देहादुखून जन्म आयलीची आमी भागवतांतू पळयताची. देवती मात्र न्ही सर्व जीवई परमात्माले अंगा दुखून आयलीची भायली म्हूण म्हणटाची. तशी हांगा परमात्मो सर्व देवते पशी सर्वोत्तम जावन आसूचो. सर्व लोकाचे एक मुख्य उद्देश कसले सर्व जनाले मुख्य उद्देश कसले
नारायणाक पावचे. तशी यज्ञ करोची, याग करोची, योग करोची, त्याग करोची, जप जवो, ध्यान जवो, ज्ञान जवो, प्रति एकाक एम कोण नारायणा पावचेची एक एम. तशी सर्व वाट साधनेची खै वचून पावता म्हळ्यार परमात्मा लागी वचून पावता. तशी सर्वांकय सर्व परमगती जावन आसूची एकलो एकलो तोची सर्वोत्तम जावन आशिल्लो परमात्मो म्हूण म्हणटाचे. तशीची अमृणी सुक्तांतो महालक्ष्मीची सांगता कसं म्हळ्यार मम योनी अप्सु अंतसमुद्रे म्हूण. म्हळ्यार ती लक्ष्मी देवीची महामहिम जावन आसूची ती चित प्रकृती म्हणटाची. ती वय परमात्माला अधीन, ती परमात्माला अनुग्रहानाची ती काही सर्वोत्तम म्हूण म्हणटाची. तशी ती इच्छशील जनाक ब्रह्म, रुद्र, इंद्र, ऋषी कोणाकय जवो ती एक पंत ती संपन्न करू प्रति विषयांत. तशीची परमात्माला अनुग्रहांत न सृष्टी आदी सकल क्रिया तिणे करचे. या 12 स्तोत्रांतो मध्वाचार्य सांगताची लक्ष्मी श्री स्तुती म्हणस श्री स्तोत्र म्हणतात भितर तांतो सांगतात त्यांनी यस्या अपांगलव मात्र ऊर्जिता सा श्रीयत कटाक्ष बलवत जितम नमामी म्हूण सांगून लक्ष्मी देवी तिगेल अपांगलव म्हळ्यार दोळ्याचे एक कुडीनोट म्हणटाची ताजीनाची सगळे जगत्याचे सृष्टी स्थिती लय ती करतके. तसल एक अद्भुत शक्ती सामर्थ्य तिका कशी येयले. तिका लक्ष्मीची सांगता कसले म्हूण म्हळ्यार परमात्माले करुणा कटाक्षानची म्हाका या शक्ती प्राप्त जाल्ले म्हणली नंतर परमात्माले शक्ती एक कितले अपार जावन आसा म्हूण. यमंत समुद्रे कवयो वयन्ति यदक्षरे परमे प्रजाः यतः प्रसूतः जगतः प्रसूती तोयेन जीवान व्यससर्ज भूम्यां. म्हळ्यार ही नारायणोपनिषत् सांगता जलशायी जावन आशिल्लें कोणाकय ज्ञानी सहित एक स्वल्प मात्र विशय कळटकी तशी आनी कोण नाश रहीत की कोणाक सर्व प्रजा म्हळ्यार हांगाचे अक्षराक्षर प्रपंच अधीन जावन आस की तशी जगत्याकची जननी म्हणटाची आम्मा म्हणटा. तसं लक्ष्मी देवीक कोण जन्म दिलेल की कोण सर्व जीवांक तांगेल कर्माक अनुसार जावन लोकांतो सृष्टी केला की यदोष दिभीः पुरुषान पशुंश्च विवेकभूतानि चराचराणि म्हूण म्हणटाच. कोणाक सर्व जगत्या आसूचे सर्व वस्तांतो समस्त चराचर वस्तांतो प्रेरणा कोणाली म्हूण म्हळ्यार प्रवेश कोणाले म्हळ्यार महाविष्णूले. कोणाक सगळे जगत्यांतो सर्वश्रेष्ठ म्हणून म्हणटा की कोण सर्व उत्तमलांतू उत्तम म्हणून कोणा म्हणटा की तशीची महत्त वस्तू म्हळ्यार पशी महत्त तशी एक सूक्ष्म म्हळेले वस्ताक तो सूक्ष्म जावन सकडी आसता पळय तशी परमात्मा म्हळ्यार तो अनादी अनंत रूपपूर्ण अनंत गुणपूर्ण प्रकृती काही मिकून आशिल्लो सकड म्हणटाची. तशी यथार्थ ज्ञान म्हणटाची ज्ञानपूर्वक क्रिये आसूचे म्हणटाची. तशी विष्णू पारम्य नारायणोपनिषदांत कशी सांगताची म्हळ्यार एको नारायण आसीत न ब्रह्मा न ईशानः न अग्निः वासुदेवो वा इदमग्र आसीत न ब्रह्मा न च शंकरः म्हूण. महाप्रलयांतो त्या वेळार एकलो नारायण आशिल्की ब्रह्म रुद्र इंद्रादी अन्य देवते कोणय नाशिल्लीची. मागिरी वापास सृष्टिकारी शूरजतना तांकां परमात्मान जनन दिल्ले. तश्चावनो ब्रह्म रुद्रादी लक्ष्मी पशी नारायणूची श्रेष्ठ सर्वोत्तम म्हूण आमकां कळटा म्हूण आचार्य मध्व सांगताचे. आनी विष्णू पारम्या विशय विष्णू सर्वोत्तमत्वा विशय तांणी कसं सांगला हे आम्ही पायच्या दिसाक पळया. आजी सांगेल सर्व परमात्माले
गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा मा प्रकृतिः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.